तर नमस्कार मंडळ, मी आयुष कांबळे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो. तर आज आम्ही आलोय आपल्या गावामध्ये आपल्या पंक्या भावाच्या घरी. तर आता आम्ही चाललोय बाहेर फिरायला. तर हे बघा आपले मंडळ पंक्या चला आपला एक भाव तयार होतोय. आता मेकअप वगैरे तो चालू आहे त्याचं. चला चलो चलो बटन चालू आहे बघ. चला मोबाईल आहे हे सर्व मला खेळता येईल. अशा प्रकारे आम्ही सर्व तयार होऊन निघालो बॉगर समुद्र किनाऱ्यावर. चला तर आत्ता आपण आरे या गावामध्ये आलो आहे. तर तुम्हाला छानपैकी असं व्ह्यू दाखवतो. चला तर मंडळी, तर अशा प्रकारे आम्ही समुद्रावरती पोहोचलोय आणि समुद्रावरचा व्ह्यू बघा कसा आहे. दाखवतो तुम्हाला खाली जाऊन. फायनली आपण समुद्र किनाऱ्यावर पोहोचलेलो आहे. गॉगर बीच चौपाटी. हे बघा व्ह्यू बघा सनसेट. आता आपण सनसेटपर्यंत थांबणार आहोत. बघू कसे कसे व्हिडिओ करतात. मित्रांनो, शाळेची सहल आली. सर तुम्हाला बघितलं देखील आठवत बघा आपले लहानपणची सण. बघा लहान मुलांची सहल आली कशी. आणि बघा सर आहेत, मास्तर आहेत. मास्तर मुलांना नेतात लाईनीत. एक शिक्षकांची जबाबदारी असते. तेव्हा पण आठवलं आपल्या गाव लहानपणची सहल. बघा सहल आली. तू आता समुद्रामध्ये आला बरोबर. तर तुला आपलं कसं वाटतंय? समुद्राचा आपला समुद्र आहे, खूप छान वाटतंय. आणि पाहायला गेलात तर या समुद्रासारखं आपल्या स्वच्छ आणि सुंदर समुद्र कुठेही दिसणार नाही. मुंबईपेक्षा तरी ना. मुंबईपेक्षा भारी. दादर चौपाटीवर जातात ते काय काळा समुद्र, आपला असा पाणी असा निळा एकदम निळा आहे. निळा एकदम निळं पाणी आहे. निळं पाणी.
नीला नीला पाणी आहे समुद्राचं पाणी आहे समुद्र ओके भाऊ काय नाही चालेल लहानपणी करू नका तर तेवढ्या सोन्याची वाट लागतो आपला सेवा बोलतोय काही सांगते चांगलं नाही ते येतात ते पेपरची कागदाची ते सर्वांनी नियम पाळा कृपया करून तुम्ही जास्त खोलवर जाऊ नका आपल्याला हां बरोबर आहे नाही तर बरोबर आहे एवढं ठीक आहे ठीक आहे आपल्या गाण्यानं तर समुद्र कसं झालं खाली खोलखोल गेले हां तेच बघा ते बघा हे बघा ते बघा आपल्या इथं घोडा पण भेटला आपल्याला थोडंसं बघा भेटतं बघू ऐक ना बाबा बहुत ब्रेक साईड बाबा दूर दूर पसरलेला समुद्र हा अवघड सागरी किनारा मानत काढलेला एकांत हा सांघिक जीवनाचा खेळ सारा जाताना सोडून किनारा इतर प्रश्न सागराचा विचारला वाहून देऊ का रे सर्व आठवणी तुझ्या धरती आणि ओटीला तुझ्या धरती आणि ओटीला. नमस्कार मित्रांनो, तर आता आम्ही चाललोय आपल्या समुद्र किनाऱ्यावरती वाळू शिल्प बघण्याला. चला दाखव तुम्हाला वाळू शिल्प. पैसे मिळाल ना की गहराइयाँ कभी ऊंचे पहाड़ों की ऊंचाइयाँ तू है अम्बा की छाया में आया मितवा मेरे कण कण में कोकण समाया चला तर आता आम्ही चाललोय पुन्हा येऊ आम्ही पुन्हा अवश्य भेटू. चला